शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। कोल्हापुरातून गांजाची तस्करी, निप्पाणीतील दोघांच्यावर कारवाई। कोल्हापूर येथून विक्रीसाठी गांजाची तस्करी करणाऱ्या निप्पाणीतील दोघांवर कोल्हापूर वेस्ट भुयारी मार्गाजवळ शहर पोलिसांनी कारवाई करत 23,000 रुपयांचा गांजा व दुचाकी असा 55,000चा मुद्देमाल जप्त केला। राहुल महांतेश सावंत वय 21 राहणार आश्रयनगर निप्पाणी, जाफर सादिक नदीम बशीर पठाण वय 21 राहणार तहसीलदार प्लॉट निप्पाणी अशी कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत। दरम्यान गांजा पुरवठा करणाऱ्या कोल्हापूर येथील सलीम वय 35 हा संशयित फरार असून पोलिसांनी त्याचा शोध चालविला आहे। निप्पाणी कोल्हापूर रोड भुयारी मार्गाजवळ दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार CPI BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पुजारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SM नरसप्पनवर, हवालदार संजय काडगवडर, उमेश माळगे, RS ढंग, यासीन कलावंत, प्रभू सिद्धार्थंगी मठ यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे 400 ग्रॅम गांजा सापडला। दोघांची चौकशी केली असता त्यांनी आपण कोल्हापूर येथील सलीम यांच्याकडून विक्रीसाठी गांजा खरेदी केल्याचे सांगितले। त्या दोघांवर अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये गुन्हा दाखल करून सलीम याचा शोध घेत असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी दिली। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।